रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. बृहन्मुंबई कलाकार संघ सहर्ष कविने सादर करीत आहोत एकांकिका ओल्या फिरकी. लागला का फोन? नाही ना, नाही लागत आहे फोन. आंटी डोंट वरी. अहो रागाच्या भरात घेतला असेल तिने असा निर्णय. आली की समजावू आपण तिला. डोंट वरी. आर यू ओके? थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणते. थांब प्रिया, नकोय. अहो आंटी, आता जे झालं त्याला आता काहीच करू शकत नाही. पुढे काय करायचं ते महत्वाचं आहे आता. पण तिला समजायला हवं होतं. अहो कॉर्पोरेट लाईफ म्हटलं की अशा गोष्टी होतात. म्हणून काय कसंही वागायचं? कॉर्पोरेट लाईफ म्हणे तसं नाही, पण अशा गोष्टी होतात आणि त्या तेवढ्याच कॅज्युअली घेतल्या जातात. मेघा तेवढी स्ट्रॉंग आहे आणि मला खात्री आहे की ती योग्य तो निर्णय घेईल. घेतला ना निर्णय? ते येऊन मला सांगायची हिंमत झाली नसेल म्हणून मैत्रीण म्हणून तुला पुढे पाठवलं तिने. ऍक्च्युली ऑफिस नंतर ती राघवला भेटायला जाणार होती म्हणून तिने मला पुढे पाठवलं. केव्हा समजलं तिला हे? केव्हा समजलं तिला हे? ते ऍक्च्युली मागच्या आठवड्यात टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून राघवमध्ये आणि तिच्यामध्ये भांडणं सुरू आहेत. मला येऊन सांगा असं वाटलं नाही. एवढे दिवस झाले एक फोन सुद्धा. फोन लाव, राघवला फोन लाव. थांब, मीच लावते. त्याशिवाय काही होणारच नाही. असं कसं करू शकतो तो? प्लीज थांबा तुम्ही. अहो आपल्याला आधी मेघाशी बोलायला हवं. राघव चांगला मुलगा आहे, तुम्ही सुद्धा ओळखता की त्याला. तुला नाही समजणार. पुरुषाचा चांगुलपणा एखाद्या मर्यादेपर्यंत हे तिला तरी समजायला हवं होतं. काही नाही, पहिल्यापासून सूट दिली ना याचेच परिणाम येते. चांगलं धाकात ठेवायला हवं. त्यासाठी घरात कोणी नाही. याला याताच पोसायचं होतं. तुम्ही प्लीज एवढा त्रास करून घेऊ नका हो. तुम्ही या बरं आधी इथे बसा. या या बसा. त्रास करून घेऊ नको तर काय करू? सांग ना, काय करू? फ्लॅटवर राहायला गेल्यापासून बिझी झाली ना फार. 15-15 दिवसांनी भेटायला यायचं. तिकडे काय स्वतःच्या मनाप्रमाणे हवं तसं करा. कोण आहे बघायला आणि विचारायला? मला वाटतं खरं तर तुम्ही तिच्याबरोबर तिथे राहायला हवं होतं. हे घर सोडून? काय हरकत आहे? विकून टाकायचं. काय? आय मीन किंवा भाड्याने द्यायचं. तिला तिचाही एकटेपणा, तिलाही बरं वाटलं असतं आणि तुमचाही एकटेपणा दूर झाला असता. एकटेपणा कसला ग? 20-22 वर्ष ट्युशन घेऊन मुलींना शिकवून ही मेघा 2 वर्षाची असल्यापासून तरी तिकडे जाताना बजावणं. एकटी राहतेस, सावध राहा. पटकन कुणावर विश्वास ठेवू नकोस. हो, पण ह्याला आता दोघे तितकेच जबाबदार आहेत ना? हो, हे तू मला सांगतेस? तो पोटात वाढणारा जीव दोघांचा नसतो का? प्रेमाच्या गोष्टी जेवढ्या सहज घडतात ना तेवढ्या जबाबदारीच्या नाही घडत. तुला सांगते प्रिया. मेघा, अगं मेघा तू कुठे होतीस? मी केव्हापासून तुला फोन लावते, तुझा फोनच लागत नाहीये. मेघा अगं बोल ना काहीतरी. फोन बंद झालाय माझा. बरं प्रिया, 2 ग्लास घेऊन ये ग. ग्लास कशासाठी? मेघा, मी तुझी मैत्रीण म्हणून तुला इथे मदत करायला आले, पण मला या सगळ्या गोष्टी आवडत नाही. तुझ्यासाठी नाही ग शोनी. मग म्हणजे तू आंटींना? बाप रे मेघा. हे एवढी ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस. तुला नाही फोर्स करणार मी. काय ग प्रिया,
सगळं सांगितलेलं दिसतंयस तू. हो, आणि मला नाही वाटत ती तयार होईल. हे घे, आणि आता तू तुझं काय ते बघ. मी येते. ती तुला एवढ्या सहज जाऊ देणार नाही. बघ तू. आंटी, मी येते हो. थांब प्रिया, तो काय निर्णय व्हायचा असेल तो आता तुझ्या समोरच होऊ दे. आणि ही वाईन जास्त झाली तर आम्हा दोघींना सांभाळणार कोण? त्यासाठीच तर बोलवलंय तुला. तू ना मेघा, तुझ्या बरोबर मला या सगळ्यामध्ये अडकवणार आहेस. काळजी करू नकोस प्रिया. तुझ्यासाठी ना त्या समोरच्या रेस्टॉरंट मधून मस्त लॉलीपॉप आणलेत मी. तो शेफ आहे ना अरुण, त्याच्याकडून. अगं 5 स्टार शेफ आहे तो, त्याच्यामुळेच तर चाललंय ते रेस्टॉरंट. मास्टर आहे, मास्टर हॉटेल मॅनेजमेंटचा. चल यार, कुछ सेलिब्रेशन का माहौल बनाते हैं, थोड़ा डांस वांस करते हैं. ला 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 मेघा, ला 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 मेघा, ला. मेघा. मेघा, अगं विषय काय, सिच्युएशन काय, आणि तुझं काय? विषय क्लोज. चॅप्टर राघव संपला. काय? हो, मला आता त्याचं नावही नकोय, त्याला एवढ्या लवकर मूल नकोय. मी म्हटलं अरे लग्न करूया आपण लगेच. पण त्याला अजून सेटल व्हायचंय. अबॉर्शन करून टाक म्हणाला, बास्टर्ड. म्हटलं गो टू हेल्प. हे माझं बेबी आहे, मी एकटी वाढवेन ते, मी एकटी सांभाळ करणार आहे त्याचा. आणि त्याचंच तर सेलिब्रेशन मला आज करायचंय, तेही माझ्या सुखदुःखातल्या पार्टनर सोबत. प्रिया, तिला सांग, पोटातला जीव वाढवायचा असेल तर हे असले शोक बंद करावे लागतील. सांग तिला. यू आर राईट मेघा. प्रिया, वन्स अ वाईल थोडीशी चालते ग, आणि त्याचा प्रवास सुरू व्हायचा आहे अजून. सो वाईन इज ओके. हा, ऍक्च्युली हे पण बरोबर बोलतीयस तू आंटी. ऍक्च्युली तिला सांग, दारू न पिता पण व्यवस्थित बोलता येतं माणसाला. करेक्ट, मी पण हेच बोलणार होते. मेघा, तू ऐकतेस प्रिया, का? मनात खोलवर रुतून बसलेल्या आठवणी सहज नाही बोलतायत. सांग तिला. आंटी, मी माझ्यासाठी कॉफी बनवते. बोलण्या अगोदर घेणार आहेस की बोलून झाल्यावर? ही भिंत अजूनही दुरुस्त करून घेतलीच नाहीस ना? नाही दुरुस्त होते. पाणी कुठून मुरतंय ते कळतच नाही. एवढी वर्ष झाली, पाऊस आला की हे छत गळतं आणि ही भिंत ओली होतच राहते. सोसायटीवाल्यांनी बघितलंय का? थोडं म्हणावं, ही बिल्डिंग आता खूप जुनी झाली आहे. बिल्डरशी बोलणं झालंय, बांधणार आहे 30 माळ्याचा टॉवर. एक तर 3 माळे, आणि त्यात हा टॉप फ्लोर. लिफ्ट नाही की कसली सुविधा नाही. आता काही वाटणार नाही तुला. अजून वय झाले ना की 3 माळे चढायला गुडघे किती त्रास देतील ते बघ. तू माझ्या त्रासाबद्दल बोलायला आलीयस का? का नको बोलू? एकतर तुला माझ्या रूमवर यायचं नाहीये, इथेच राहायचंय एकटीला, ऐकायचंही नाहीये काही. एवढी चांगली चाललेली ट्युशन सुद्धा बंद केलीस? हो, केली मी ट्युशन बंद. करायचं होतं ते तुझ्यासाठी सगळं केलं. आता बास झालं. आता मला माझ्यासाठी जगायचंय. रागवलीस ना माझ्यावर?
मग रडतेस का? नाही, मी कुठे. तुझं आयुष्य आहे, तुझा निर्णय. मी का रडू? रडायचं होतं ते माझ्या वाटचं केव्हाच रडून झालं. ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून काळजी वाटते ग. अगं आई, तुझीच मुलगी आहे ना मी शेवटी. तुझ्यासारखेच कणखरपणे उभी राहून दाखवेन. आज फक्त तुझ्याकडून तो कणखरपणा, ती हिंमत घ्यायला आली ग. निर्णय स्वतः घेतलाय तर हिंमती येईल आपोआप. तू माझ्या डिसिजनने खुश नाहीयेस? त्याने काय फरक पडतो? मग तुला काय वाटतं, काय करायला हवं मी? मला वाटतं तू माझा सल्ला विचारायला नाही, तुझा निर्णय सांगायला आलीस आणि तो तू सांगितलायस. अगं पण मला तुझंही मत हवंय आई. ठीक, मग अबॉर्शन करून घे. काय? हो. हे तू सांगतेस? हो. अगं अबॉर्शनच करायचं असतं नाही तर कधीच करून घेतलं असतं मी, तुला न सांगता. मला हवंय ग ते. एवढं सोपं वाटतं का ग मेघा तुला? का? बापाचं नाव नाही तर जन्मच घ्यायचा नाही का त्याने? आई, आता कोर्टाने हे डिसिजन दिलाय. आईचं नाव लावताना बापाच्या परवानगीची गरज नाही. कोर्टाचं काय ग? बाहेर पडशील तर सगळ्यांच्या नजरा त्याचा बाप शोधू लागतो. आई एकटी कशी राहते, तिच्याजवळ कोण येतं, ती काय काय करते, कसं तोंड देशील ग या सगळ्यांना? सहन करू शकणार आहेस? सांग ना. फाट्यावर मारायच्या या सगळ्या गोष्टी मी तरी फाट्यावर मारते. आय डोंट केअर. बिन लग्नाच्या बाईला तिच्या मुलाला काय त्रास होतो कळत कसं नाही ग मेघा तुला हे? ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला कळू शकणार आहे आई? ऐक माझं, जास्त दिवस नाही झाले, गोळ्या घे, आठवड्याभरात क्लिअर होईल का सगळं? हो, सगळं क्लिअर होईल. सांग ना. त्या जीवामुळे माझ्यात आईपणाची जाणीव निर्माण झालीये, ती क्लिअर होईल. त्या जीवाची ओढ हळूहळू जाणवायला लागलीये, ती क्लिअर होईल. का त्याच्यासोबत एका आईलाही संपून टाकू मी? तुला माझं मत हवं होतं ना? मग तू का नाही क्लिअर केलंस तुझ्या वेळी? हा, सांग ना. थांबला वाटतं पाऊस. केव्हाचा धोधो सुरू होता. आंटी, तुम्ही कॉफी घेणार? प्रिया, काय? चेस अरेंज कर. काय? अगं वाईन काय, चेस काय? मेघा, तुझं ना मला काही कळतच नाही. कळेल, सगळं कळेल. तिचा आवडता गेम आहे ना. खेळायला पार्टनर नसला तरी एकटीच खेळते, दोन्ही बाजूंनी. आंटी, ब्लॅक और व्हाईट? तिला ब्लॅकनेच खेळू दे. डिफेन्स छान खेळता येतो तिला. राघवला फोन लाव. अगं तुला सेलिब्रेशन नकोय, लॉलीपॉप तरी घे. तू राघवला फोन लाव. फोन बंद आहे माझा. मला बोलायचंय त्याच्याशी. इकडे येऊन माझ्याकडे तुझा हात मागितला आणि आता असं मला विचारू दे. त्याचा काही उपयोग नाही. संपलाय सगळं. तुला एकदा सांगितलेलं लक्षात येत नाहीये का की मुद्दाम विषय टाळतेस तू आणि मला धीर द्यायचा सोडून अबॉर्शन करायला सांगतेस? ही स्वतः त्यावेळी अबॉर्शन करून नवीन आयुष्य सुरू करू शकली असती.
का नाही केलंस ग? तुला माहितीये प्रिया, हिला माझ्या सो कॉल्ड लावारीस बापासोबत लग्न संसार उभा करायचा होता. खूप स्वप्न होती तिची. पण मी पोटात असल्याचं कळलं आणि तो हिला सोडून गेला, धुडकावून. बास, लग्न न करता. बास मेघा, बास. 25 वर्ष या बाईने अशी काढली. अनवेड मदर, श्रीमती शालिनी की सौ शालिनी? काय काय म्हणायचं ग तुला? सांग ना. बघितलंस, हिच्याबद्दल काही बोलायचं म्हटलं की अशी अशी पळ काढते ही. अगं मेघा, रिलॅक्स, होईल ती तयार, रिलॅक्स. एवढ्या सहज तयार होणारी नाहीये ती. पण तिच्या पास्ट बद्दल बोलून तू तिला हर्ट करतेस मेघा. दुसरा काही पर्याय आहे का माझा? तुझ्या निर्णयावर ठाम आहेस? हो त्याचं सेलिब्रेशन हवंय ना तुला? हो. ठीक. कर तुला हवं तसं. होऊ दे तुझ्या मनासारखं. पण माझी एक अट आहे. आजही अट घातलीसच ना मेघा? अगं नाही प्रिया, हिने आजवर असंच केलंय. अगं मी स्वतःहून काही करायचं म्हटलं की परवानगी द्यायची, पण जोडून लगेच एक अट समोर ठेवायची. शाळेत असताना हिला विचारलं, आई मी ट्रिपला जाऊ? जा, पण एकटे कुठे भटकू नकोस. कॉलेजला असताना विचारलं, आई कॉलेजमध्ये पार्टी आहे, मला शॉर्ट्स घालायचे. घाल, पण लवकर घरी ये. आई मला IT कंपनीमध्ये चांगल्या पगाराचा जॉब करायचा आहे. तर म्हटली कर, पण पैसे कशावरही उधळू नकोस. हिला मी म्हटलं की आई मला 2 BHK फ्लॅट विकत घ्यायचा आहे. तर म्हटली घे, पण लोकांपासून सांभाळून राहा. मी हिला म्हटलं, आई मला राघव आवडतो, माझं प्रेम आहे राघववर. तेव्हा तू म्हटली होतीस ना आई, प्रेम कर, पण 2 हात अंतर ठेवून राहा त्याच्यापासून. आता मला आई व्हायचंय. मेघा, हे मेघा, सॉरी आई, मला वाटलं नव्हतं तो असा निघेल ग. सॉरी आई. रिलॅक्स. अगं तिने जे काही केलं ते तुझ्या काळजीसाठी केलं ना मेघा. I know. My sweet mom loves me a lot. And me too. तुला माहितीये प्रिया, प्रत्येक वेळी तिनेच मला धीर दिलाय. अगं आई तुला आठवतं, पिरियड्सच्या वेळी केवढे घाबरले होते मी सुरुवातीला. त्यावेळी तर अख्खी बायोलॉजी समजून दिलीस तू मला. कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून घरीच मुलींच्या ट्युशन घेतल्या. आणि बरं का प्रिया, ट्युशनच्या मुलींची सुद्धा स्वतःच्या मुलीसारखीच काळजी घेतली हिने. काळजी तेवढीच आणि शिस्तही तेवढी. कुठे येणं नाही, जाणं नाही, कुणाशी कॉन्टॅक्ट नाही, एकटं ठेवलं स्वतःला. माझ्यासाठी तुझ्या आयुष्यातले सगळे सुखाचे मोमेंट्स तू कॉम्प्रोमाइज केलेस आई. हो, केले मी कॉम्प्रोमाइज. तुझ्यासारखं सगळंच फाट्यावर मारता नाही आलं मला. कारण तू नवीन गोष्टींना स्वीकारण्यासाठी घाबरतेस. तुला फक्त आठवणींमध्ये रमायला आवडतं आई. पण माझं तसं नाहीये. सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार केलाय मी.
आणि त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे तुझ्या आजपर्यंत सगळ्या अटी मी मान्य केल्या, आजही करेन. पण जर तू जिंकलीस तरच. तिची प्रत्येक मूव मला माहिती, तिचं त्याच पठडीतलं खेळणं असतं. चेक. मेघा, चेक. मला वाटतं तू आंटींची अट ऐकून घ्यावीस. प्रिया, ही बोलून बोलून काय बोलणार याचा चांगलाच अंदाज आहे मला. हिची एकच अट असणार आहे की मी इतर कुणाबरोबर तरी लग्न करायचं. Am I right? हो. का? कशासाठी? काय एवढी गरज वाटते? पुरुषाशिवाय राहूच शकत नाही मी. ही मानसिकता का बनवली आपण? गरज तुला नाही वाटणार ग. हळूहळू तुझं मूल जसं मोठं होत जाईल तेव्हा तीच गोष्ट त्याला त्रास देऊ लागते. त्याचे डोळे त्याचा बाप शोधू लागेल. बरेच प्रश्न असतील का त्याच्या डोक्यात. मग माझ्या वेळी हा विचार का नाही केला साई? माझ्याही डोक्यात बरेच प्रश्न होते, मलाही त्रास होत होता. तुझं ठीक ग, तुझ्याजवळ आई वडिलांचं नाव तरी होतं लावायला. पण मला तुझा कसलाही विचार न करता तो तुला सोडून गेला आणि त्याचं तू हे बायको म्हणून गळ्यात मंगळसूत्र आणि टिकली लावून ओझं घालतेस. पण मी मुलगी म्हणून त्या नावाचं ओझं कधीच फेकलंय आई, आणि मला त्याचं कसलंही दुःख नाही. मी जगले बिनबापाची, माझं काही अडलं नाही. माझंही मूल जगेल. तेवढीच एक गोष्ट नसते ग, मग स्वतःची सिक्युरिटी पण असते. त्यासाठी मी स्ट्रॉंग आहे, फाईट बॅक करू शकते मी. आजूबाजूच्या लोकांच्या मनात मी माझं आयुष्य कसं जगायचं हे लोकांच्या मतांवरून ठरवत नाही. स्वतःला आधाराची, इमोशनल सपोर्टची गरज लागते ग. नंतर एकटेपणा खायला उठतो. अगं मग त्यासाठी तुम्ही आहात ना. तू आहेस, प्रिया आहे. आम्ही किती दिवस पुरणार आहोत ग तुला. उद्या हिची वाट वेगळी होईल. मी असेन नसेन, आणि या वयात असं शरीर जाळत राहणं, स्वतःच्या इच्छांचा कोलमाडा करणं. एक मिनिट आहे, मी लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू शकते, ते कधीही बेटर. कसल्या अपेक्षा नाहीत, खोटे प्रॉमिसेस नाही, फसवा फसवी नाही. मेघा, बट आय थिंक यू कॅन ट्राय. अगं प्रयत्न करायला काय हरकत आहे? कोणीही तयार होईल तुझ्याशी लग्न करायला. पण माझ्या चुकीसाठी मी इतर कुणाची फसवणूक का करू? अगं फसवणूक कसली मेघा? सगळ्या गोष्टी आपण आधीच क्लिअर करायच्या. हेच तर समजत नाहीये तिला. अगं आजकाल जिथे स्वतःचं मूल स्वीकारायला अवघड जातंय, तिथे दुसऱ्याचं मूल कसं ग स्वीकारेल कुणी? सगळेच पुरुष सारखे नसतात मेघा. असतं कुणीतरी आपल्याला आहे असं स्वीकारणार, आपल्या चांगल्या वाईटासकट मान्य करणार. वेळ निघून गेल्यावर कळतं, त्याच वेळेस तयारी दाखवली असती तर बरं झालं असतं. माझ्या आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात राहू नये म्हणून ही अटी घालणं ग मेघा. वाटतं मला कधीतरी काय झालं असतं, जगले असते मी मला हवं तसं, हवं तिथे गेले असते, हवं तिथे फिरले असते, मित्रमैत्रिणी जोडल्या असत्या, सगळा भुतकाळ विसरून. वाटतं मला काय झालं असतं, अबॉर्शन करून गेले असते मी फॉरेन. पण काही आठवणी असतात. वर्षभराने फोन आला, लग्न करतोय म्हणून. फॉरेनचीच मुलगी, सेटलही झाला तिकडे. मीही रडत नाही बसले, त्याला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या मार्गाला लागले. मग तू झालीस.
वाटलं होतं किमान माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी तरी येईल तो, पण नाही, गेला निघून एकटा. काही आठवणी असतील ना त्याच्या? शरीरापलीकडच्याही काही आठवणी असतात, तिथे एका श्वासाचंही आठवण. सगळं विसरून मिठीतले क्षण, वाट बघण्याचे क्षण, एवढेसे पुरेसे होते ग माझ्यासाठी. पण हळूहळू ते क्षण टोचू लागत, त्रास देऊ लागत. कोसळ एकदाचा. अजून किती बंद करून घेणार आहे स्वतःला? चल, तुझी अट मान्य आहे मला. तयार आहे मी, करेन मी लग्न. प्रिया, आवरतो चेस. थांब प्रिया, मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये मेघा. चाली त्याच असल्या तरी गेम अर्धवट सोडून कसा चालेल? प्रिया, नाईट D6 खेळ. बघा आंटी, मी म्हटलं होतं ना, ती योग्य तो निर्णय घेईल समजावल्यानंतर. हो, पण माझ्या काही अटी आहेत. असं काहीही ठरलं नव्हतं. असं कसं? गेम इक्वल व्हायला हवा. बरोबर, दोघींना समान संधी मिळायला हवी. आंटी, तुम्ही काही अटी ठेवल्यात, तिच्याही काही अटी असतीलच ना? करेक्ट. चेक. ठीक, बोल, काय अटी आहेत तुझ्या? गेम संपण्याआधीच विचारतेस? भीती कसली वाटते? हरण्याची की जिंकण्याची? मी तुला माझी अट सांगितली, आता तुलाही तुझ्या अटी सांगायला हव्या, बरोबर ना प्रिया? हो हो, बरोबर. प्रिया, ती बॅग घेऊन ये. हे काय? अट क्रमांक 1. हिने हा ड्रेस घालून माझ्यासोबत बाहेर पावसात भिजत माझ्या रूमवर येईल. काय? हो, पण ते गळ्यातलं आणि कपाळावरचं ओझं फेकून देऊन. या अटीचा तुझ्या लग्नाचा काय संबंध? शी इज करेक्ट. तू कोणत्याही गोष्टीसाठी काही सांगतेस मेघा. आजपर्यंत ही माझ्या काळजीपोटीच सगळं काही करत आली आहे ना? मीही हिच्या काळजीपोटीच करते. प्रिया, खर तर 40 नंतर स्त्रीचा एक नवीन जन्म होत असतो आणि नेमकं हेच स्त्रीला समजत नाही. ती पुन्हा एकदा तरुण होत असते. जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात, महिन्याचं टेन्शन राहत नाही. आयुष्य नव्याने सुरू करण्याची एक नवीन संधी असते ही. आणि मेन म्हणजे या वयात प्रेम सुद्धा होऊ शकतं. प्रिया, हिला हिच्या रूमवर घेऊन जा. अरे पण अट काय आहे? ज्या गोष्टी शक्य नाही त्याबद्दल न बोललेलंच बरं. मेघा, तू तरी सांग. हिने हिला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं. बापरे, हे काय? हो, एवढी वर्ष फक्त मनात ठेवत आली आहे. याआधीही 2दा-3दा बोलणं झालंय आपल्या या विषयावर. अगं, पण या वयात असं लोक काय म्हणतील? बघ, लग्न करून राहा नाहीतर लिव्ह इन मध्ये राहा, काही कर, मला चालेल. तू व्यभिचार करायला सांगतेस मेघा? असा व्यभिचार चालेल मला. पण या वयात कोण करणार? अगं राणी, असतो कुणीतरी. आपण आहोत असं स्वीकारणारं, आपल्या चांगल्या वाईटा सकट आपल्याला मान्य करणारं. वेळ निघून गेल्यावर कळतं. त्याच वेळी तयारी दाखवली असती तर बरं झालं असतं. प्रिया, हिला आधी घेऊन जा. काय म्हणायचंय मेघा तुला? लॉलीपॉप, हॉटेल मिलन, मिस्टर अरुण.
प्रिया हिला घेऊन जा. मेघा म्हणजे आंटी आणि अरुण अफेअर? माझी ही अट मान्य करायला जमणार नाही म्हणून पळवाट काढतेस ना? तुला चांगलंच माहितीये हे आता शक्य नाहीये. आंटी पण विचार करायला काय हरकत आहे? आफ्टर ऑल एज डझंट मॅटर. प्रिया, यासाठीच तर हिला माझ्या रूमवर यायचं नाहीये, इथेच राहायचंय. कमीत कमी त्या व्यक्तीला डोळ्यासमोर बघता यावं म्हणून. बास मेघा बास. मला सगळं माहिती आहे. त्यांनी तुला प्रपोज केलं, तू नाही म्हणालीस. तरीही रोज ट्युशन सुटल्यावर गॅलरीत रेंगाळत उभी राहत होतीस. नेमके ते बाहेर येतात त्याच वेळी तुला बाल्कनीत काम असतं. घरात जेवण असताना उगाच तिथून जेवण मागवतेस, उगाच जेवणाची कंप्लेंट करतेस. कशासाठी? त्यांच्याशी बोलता यावं म्हणून ना? आणि बऱ्याच वेळा तर मी स्वतः त्यांना इथे पार्सल घेऊन येताना बघितलंय. गुलाबाचं फुल त्यांना देता येत नाही म्हणून रोज कुंडीत गुलाबाची फुलं ठेवतेस ना? मग एवढं सगळं मनात असताना तू का ऍक्सेप्ट करत नाहीयेस? कारण तसं काही नाहीये. आंटी, खरं तर मलाही यात काही गैर वाटत नाहीये. आय मीन इमोशनल सपोर्टची गरज लागेलच ना. नंतर एकटेपणा खायला उठतो असं तुम्हीच म्हणता ना आंटी. शिवाय हे चेस खेळायला सुद्धा तुम्हाला पार्टनरची गरज आहेच ना आंटी. आयुष्यात कोणीतरी तुमचं ऐकून घेणारं हवंच ना. मला या विषयावर चर्चा नकोय. मला एक गोष्ट खरी खरी सांग, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाहीये? नाहीये. नक्की? खरं बोलतेस तू? प्रिया, ते अजूनही हॉटेलच्या दारात उभे आहेत अगं. काय म्हणते? खरंच? खरं वाटत नाहीये तुला? बघ जाऊन. अगं मेघा, खरंच उभे आहेत ते खाली? हिच्या उत्तराची वाट बघत उभे आहेत ते. जा बोलून आण त्यांना. थांब प्रिया. हो आहे वाटतं मला. कारण माझ्याबद्दल सगळं माहिती असूनही लग्नासाठी विचारत आहे. त्यावेळेस नाही म्हणाले मी, कारण तुझ्यासारखं कणखरपणे लोकांना नाही उत्तर देत आहेत मला. आतापर्यंत नाही बोलले पण मला ती व्यक्ती आवडते अगदी मनापासून. बस आई, मला आज एवढंच हवं होतं. हे बघ, माझ्या अटींची तुझ्यावर जबरदस्ती नाही. तुझा डिसिजन तू घे. माझं काय करायचं मी बघेन. बाय द वे, त्यांना मी मुलगी म्हणून आणि मला ते वडील म्हणून मान्य आहे. आता तूच ठरव, या जुन्या आठवणींचं ओझं कवटाळत बसायचं की दारात आलेल्या नवीन आयुष्याचा स्वीकार करायचा. चॉईस इज युअर्स. मेघा, पण तू आंटींच्या इमोशन्सशी असं खेळायला नको होतोस. त्याशिवाय ऍक्सेप्ट केलंच नसतं अगं तिने. अगं पण तिच्या काय मनात आहे हेच आपल्याला हवं होतं ना. सांगितलं ना तिने, मग तिला डिसिजन घ्यायला एवढं आता प्रेशराईज का करतेस? आफ्टर ऑल इट इज हर लाईफ. हे बघ, आता ह्याच्या पुढचा निर्णय तिने कुठलाही निर्णय अंडर प्रेशर येऊन घेऊ नये असं मला वाटतंय. शेवटी सगळा विचार करून तिने निर्णय घेतला तर चांगलं असेल. अगं प्रिया, मी काय करू? ती स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्येच ठेवते अगं. अगं मान्य मला, पण तुझ्या सिंपतीवर तिला तिचं प्रेम मिळालेलं चांगलं की सगळा विचार करून तिने आत्मविश्वासावर घेतलेला निर्णय चांगला? थांब मेघा.
कोण बोलते? राघवचा फोन. आई, गंमत वाटली तुला? गंमत वाटली? मार मार, अजून मार मला. सगळा राग काढून टाक माझ्यावर. पण एक गोष्ट लक्षात घे आई, जितका त्रास तू आई म्हणून सहन केलायस ना, तितकाच त्रास मी मुलगी म्हणून सहन केलाय. तुला माझी जितकी काळजी वाटू शकते तितकी मला नाही वाटू शकत. तुला माझी काळजी वाटली, एकटेपणा दिसला म्हणून हे सगळं सुचतं तुला. अगं, पोटात बाळ घेऊन एकट्याने वाढवताना काय त्रास होतो कळत नाही गप्रे का? तू एका आईचाच नाही तर स्त्रीपणाचाही अपमान केलायस. मी याआधी तुला विचारलंय पण तू लपवलंस. त्यामुळे मला या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागलं. माझ्या एकटीवर विश्वास ठेवला नसतास म्हणून माझ्या बेस्ट फ्रेंड प्रियालाही यात इन्व्हॉल्व करायला लागलं. मी तुला फसवलं. मी मान्य करते मी तुला फसवलं. And I'm extremely sorry for that. म्हणजे राघवचं इथे येणं, तुझा हात मागणं, तो सगळा या प्लॅनचाच भाग होता आई. कारण तुझ्या आयुष्यासाठी हा एकच ऑप्शन मला योग्य वाटला आणि तो मी केला. आजपर्यंत मी जिंकावं म्हणून तू हरत आली होतीस ना. आज मी फक्त थोडं हरल्यासारखं केलंय आई. बघ ना विचार करून काय होईल तू त्यांना आता ऍक्सेप्ट केलंस तर. ते अजूनही तुझ्या उत्तराची वाट बघतायत आई. ठरव काय. अगं शांत हो, होईल सगळं. तिचं माझ्यासाठी सातत्याने हरणं माझ्या मनाला नेहमी खोल छेद करून जातं ग. तिचं बाई म्हणून जगणं अजून खूप शिल्लक आहे ग. आजपर्यंत ती स्वतःचं मन मारत जगत आलीये. उद्या माझं लग्न होईल, एकाकी पडेल ग ती. नको काळजी करू. आता तिला खरी आधाराची गरज आहे. डोंट वरी मेघा. अगं आणखी तशा कणखर आहेत मेघा, नको काळजी करूस. मनातले छेद सापडले नाहीत ना, कळतच नाही की वेदना कुठून होत आहे. आणि आतल्या भिंती ओल्या होतच राहतात. चल येते मी, तू पण ये. थांब मेघा. मेघा, तू हरली नाही एकदा. नेहमीप्रमाणे जिंकली. हरले तर मी. पण ते हरणं सुद्धा मनाला किती समाधान देऊन जातं. जाणीव करून देतो. आजपर्यंत मी तुझी आई होती, आज तू माझी आई झाली. आई घाबरून जगाला जर का कवटात बसलो रीती, सुकणार कधीही नाही नात्यांच्या ओल्या भिंती, नात्यांच्या ओल्या भिंती. मेघांनी गर्दी केली, कोपरा मनाचा भिजला. मेघांनी गर्दी केली, कोपरा मनाचा भिजला.
नयनात दाटता पाणी, कहिवरले पापण मोठ्या, कहिवरले पापण मोठ्या. सुकणार कधीही नाही नात्यांच्या ओल्या भिंती, सुकणार कधीही नाही नात्यांच्या ओल्या भिंती.